मागच्या आठवडाभरापासून परभणी शहरासह जिल्ह्याचं तापमान हे 10 अंशावर आले आणि यामुळेच कुठेतरी मोठ्या प्रमाणावर थंडी जी आहे ते शहरासह जिल्हाभरात पडत आहे। आज आपण जर बघितलं तर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागामध्ये तापमानाची नोंद जी आहे ती 8.5 करण्यात आलेली आहे। काल हेच तापमान 7.9 अंशावर होतं आणि यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीचा कडाका जो आहे तो जाणवत आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जी आहे ती सुद्धा घटलेली दिसून येत आहे। रस्त्यांवर शुकशुकाट आहे आणि सकाळी शाळेला जाणारे शाळकरी विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातून शहरात येणारे दूधवाले असतील, त्याच प्रमाणामध्ये भाजी विक्रेते असतील, यांना या थंडीचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका बसताना दिसून येतोय। ग्रामीण भागात तर शेकोट्या पेटतात, तर शहरी भागात सुद्धा शेकोट्या पेटत आहेत आणि थंडी जी आहे ती थंडीचा आनंदही काही जण घेत आहेत। मात्र याचा फटका जो आहे तो ग्रामीण भागातून शहरात सकाळी पहाटे येणाऱ्या नागरिकांना बसतोय आणि ही थंडी जी आहे ती थंडी गहू असेल, हरभरा असेल या पिकांसाठी पोषक आहे आणि यामुळेच कुठेतरी या थंडीचा परिणाम जो आहे तो जाणू लागलेला आहे आणि शहराचा जिल्हा जो आहे तो पूर्णतः गारठून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आज 8.5 एवढं तापमान आहे, काल 7.9 एवढं तापमान होतं आणि मागच्या आठवडाभरापासून जिल्ह्याचं तापमान जे आहे ते 10 अंशाखाली गेल्याचं चित्र आहे आणि यामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।